भारत न्यूज 44 नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियममध्ये येत्या 22 ऑगस्ट 2026 शनिवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून झूम 2026 या ग्रँड अॅन्युअल शोचे आयोजन करण्यात आले आहे. 7M फिट इन्स्टिट्यूट ऑफ डान्स अँड फिटनेस आणि अथर्व ट्रॅव्हल्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात नृत्य, फिटनेस आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी पाहायला मिळणार आहे. वन स्टेज वन नाईट मेनी लेगेसीज या संकल्पनेसह हा शो प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. या भव्य कार्यक्रमात प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड्स 2026 चे वितरण देखील केले जाणार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि ब्रँड्सचा यावेळी सन्मान केला जाईल. हॉनरिंग एक्सेलन्स, सेलिब्रेटिंग इम्पॅक्ट या ध्येयाने प्रेरित हा पुरस्कार सोहळा उत्कृष्टतेचा गौरव करणे, कामगिरी साजरी करणे, मजबूत समुदाय घडवणे आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देणे या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. 7M फिट इन्स्टिट्यूट ऑफ डान्स अँड फिटनेसच्या संस्थापक आणि संचालिका देनीप्रीत कौर तसेच अथर्व ट्रॅव्हल्सचे संचालक मिलिंद राणा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार झूम 2026 हा केवळ करमणुकीचा कार्यक्रम नसून समाजातील प्रेरणादायी व्यक्तींना एकत्र आणणारा मंच आहे. नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियम येथे होणाऱ्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नृत्य, संगीत आणि पुरस्कार सोहळ्याचा संगम असलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. more than 7 years and हमारा ये शो आज हम अनाउंस कर रहे हैं जिसका नाम है झूम 2026 और ये हमारा 4th शो है. और ये शो सिर्फ एक डांस शो नहीं है, हम इस शो में प्रमोट करते हैं फिटनेस, योगा, जिम्नास्टिक, मार्शल आर्ट्स, हर तरह का फिटनेस और डांस. तो इस शो में हमारे पास अलग अलग एज के लोग पार्टिसिपेट करते हैं, छोटे बच्चे, टीनेजर, सीनियर सिटीजन्स. और हम ये बिलीव करते हैं कि हम उनको एक स्टेज दे, एक प्लेटफॉर्म दे जिसपे वो परफॉर्म कर सके. इसमें से बहुत सारे ऐसे लोग हैं जो प्रोफेशनल बनना भी नहीं चाहते हैं, लेकिन हम बिलीव करते हैं कि हर एक बंदे को एक स्टेज मिलना चाहिए परफॉर्म करने के लिए. और हमारा ये शो बहुत बड़ा होने वाला है, बहुत अच्छे से हम इसको ऑर्गेनाइज कर रहे हैं, एक पूरी टीम लगी है, एक नया कॉन्सेप्ट लेके आए हैं और आप मीडिया वाले हमें सपोर्ट कर रहे हैं. हम ये लोगों तक फैलाना चाहते हैं कि अगर कोई भी पार्टिसिपेट करना चाहे, उनको एक स्टेज चाहिए, अपना प्लेटफॉर्म चाहिए अपना टैलेंट दिखाने के लिए, तो वो हमारे शो में आके पार्टिसिपेट कर सकते हैं. ट्रॅव्हल्सचा ओनर आणि सर्वप्रथम मी उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, सहकारी आणि मित्रपरिवार यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि हा जो शो आहे झूम 2026 त्याला आता 4थं वर्ष होत आहे आणि खूप मोठ्या उत्साहात हा शो साजरा होतो. दरवर्षी नवीन नवीन लहान मुलं किंवा असू दे किंवा तरुण वर्ग असू दे किंवा मोठ्या वयागटली लोक असू दे, प्रत्येकाला इथे सहभाग दिला जातो. देनीप्रीत कौर या शोच्या आयोजक म्हणून करतात आणि मी सह आयोजक म्हणून याच्यामध्ये काम करत आहे. त्याच पद्धतीने यावर्षी हा शो वाशी सिडको ऑडिटोरियममध्ये होणार आहे आणि तो पण मोठ्या उत्साहात होणार आहे. आणि त्याचबरोबर आम्ही या वेळेला नवीन कन्सेप्ट म्हणून प्राईड ऑफ इंडिया हे नवीन अवॉर्ड फंक्शन्स याच्यामध्ये आम्ही घेऊन येतो आहोत. या पुरस्कार सोहळ्यात त्यात सामाजिक क्षेत्रात विविध उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, एक प्रेरणादायी उपक्रम, शिक्षण, आरोग्य, उद्योग, कला, क्रीडा, महिलांचा सक्षमीकरण, युवा नेतृत्व आणि इतर अनेक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा मंचावर आम्ही एक सन्मान देऊन त्यांना त्या व्यक्तींना समाज प्रेरणा मिळावी यासाठी सन्मान आम्ही या पुरस्काराच्या मार्फत वाशी सिडको ऑडिटोरियमला या 22 तारखेला आम्ही करणार आहोत. त्याचा संपूर्ण जो हा कार्यक्रम होणार आहे तो खूप मोठं भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होणार आहे. याच्यामध्ये सिनेसृष्टीतले कलाकार असू द्या, त्याच्यामध्ये समाजसेवक असू द्या, नेते मंडळी आणि तुमचे याच्यामध्ये सहभागी राहणार आहेत, कलाकार क्षेत्रातील लोक येणार आहेत. त्यामुळे तुमच्या सर्व लोकांचा
आम्हाला साथीची गरज आहे आणि असेच आम्ही मोठे मोठे शो आणू आणि त्याचा सहभाग आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि डेनिब्रीथ मॅमला पण मी खूप मोठ्या शुभेच्छा देतो की त्यांनी आता हे 4थं वर्ष आहे आणि या 4थ्या वर्षात त्यांनी हा कार्यक्रम आपल्याला ते देत आहेत. त्याचबरोबर मी थोडंसं अथर्व ट्रॅव्हलबद्दल बोलू इच्छितो. अथर्व ट्रॅव्हल वेगाने प्रगती करत आहे आहोत आणि या क्षेत्रामध्ये आम्ही टूर्स आणि टुरिझमच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळ्या सर्व्हिसेस देत आहोत आणि अशीच साथ आम्हाला आमच्या कंपनीला तुम्ही देत राहावी अशी मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो. 22 तारखेला मान्यवर आम्ही किरण दगडे पाटील पुण्याचे आहेत, प्रवीण तरडे आहेत, यांचं आमच्याशी बोलणं चालू आहे. त्यामुळे ती लोक येतील आणि त्यांची टीम पूर्ण येईल आणि डेनिब्रीथ मॅडमचे पण कला क्षेत्रामध्ये खूप मान्यवर लोक त्यांचे येणार. तो मैंने आपको बोला कि स्टेज रहेगा जिसमें हर तरह का परफॉर्मेंस रहेगा. हमारे पास फैशन शो रहेगा, डांस में कथक, भरतनाट्यम रहेगा, हमारे पास मार्शल आर्ट्स रहेगा, एरियल सिल्क रहेगा, बच्चों के परफॉर्मेंसेस रहेंगे, सीनियर सिटीजन्स के परफॉर्मेंस रहेंगे. तो वो एक तरह का डांस शो नहीं है, ये एक प्लेटफॉर्म है जिसमें हर तरह का टैलेंट आपको देखने को मिलेगा. ये शो महाराष्ट्र आपको बोला लावनी रहेगा, कथक रहेगा, फोक डांस रहेगा, हर तरह का डांस रहेगा. पीस है क्योंकि हम लोग अच्छे कॉस्ट्यूम्स यूज करते हैं तो कुछ नॉर्मल बहुत ही नॉर्मल अमाउंट रहता है. तो अगर कोई पार्टिसिपेट करना चाहे तो कर सकता है और अगर कोई ऐसा है जो नहीं पैसे दे सकता है तो हम उसको फ्री में भी पार्टिसिपेट कराएंगे. म्हणजे हे इंडिया प्राईम अवॉर्ड्स म्हणून आम्ही देतोय आणि हे इंडिया हे नाव देण्याचं कारण हे की आम्ही हे खूप भव्य दिव्य करतो. जसं आम्ही तुम्ही झी सिने अवॉर्ड्स, झी अवॉर्ड्स, इंडिया टुडे अवॉर्ड्स त्याच पद्धतीने आम्ही सिडको ऑडिटोरियम बुक केलं. म्हणजे त्या पद्धतीचा क्राऊड आम्ही तिथे घेऊन येतोय आणि अशा अवॉर्डची आता या नवी मुंबईला येणाऱ्या डेव्हलपमेंट जे आपल्याकडे होते त्याची गरज आहे असं मला थोडंसं वाटतं आणि ह्याची संपूर्ण तुमच्या लोकांची मला जास्त सपोर्ट लागणार आहे. कारण की जर तुम्ही असाल तर तो एक वेगळा त्याला रूप देऊ शकता तुमच्या माध्यमातून. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेण्याचं हे प्रमुख कारण आहे की तुम्ही या म्हणजे आपले मित्रपरिवार आपल्याला जेव्हा सपोर्टिंगला येतात तेव्हा तो शो एक भव्य दिव्य होत असतो. त्यामुळे मी परत आवाहन तुमच्या सगळ्यांना करेन की या शोला तुमची सपोर्ट मला खूप जास्त गरजेची आहे. बाकीची पूर्ण सेवा आम्ही या शोमधून करू आणि एकदम या क्षेत्रामध्ये आम्ही जे अवॉर्ड देतोय ते शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, समाजसेवा, महिला सक्षमीकरण, युवा नेतृत्व आणि अशा विविध प्रकारचे व्यक्तींना या गौरवण्यात आपण गौरव याच्यात आपण करणार. या अवॉर्डचा आपण अवॉर्ड आपण देणार. इसमें कोई हमारा फर्स्ट सेकंड थर्ड नहीं है, कोई कंपटीशन नहीं है. मैंने आपको बोला ये एक प्लेटफॉर्म है, आप अपना टैलेंट दिखाएंगे. हम यहाँ एक कंपटीशन नहीं कर रहे, हम एक कंपटीशन की भावना नहीं लाना चाहते. हम चाहते हैं कि वो अपना एक टैलेंट दिखा सके कि वो क्या सीख रहे हैं. क्योंकि हम लोग मानते हैं कि डांस और फिटनेस एक ऐसी चीज है जो आपकी लाइफ बदल सकती है, आपकी मेंटल हेल्थ, आपकी फिजिकल हेल्थ, आपका लाइफस्टाइल बदल सकती है. और आज के ज़माने में इस चीज़ की हमको बहुत ज़रूरत है क्योंकि हम देख रहे हैं लोगों को डिप्रेशन हो रहा है, फिजिकली अनफिट है, बहुत तरह की बीमारी